तर नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते उधळले गेले। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेनं हे पत्ते उधळले। कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली। माणिकराव कोकाटे यांची राजीनामा घेतला जावा अशा पद्धतीची मागणी ही आंदोलकांकडून केली गेली आणि कोकाटेंनी सुद्धा आंदोलकांवर यावेळी टीका केली। मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही, पानसाळ्यात कधी बघितलं नाही, आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खायला ये आमच्या बरोबर। आम्ही 5 जण आहे, 6 जण लागतंय फील्डला, तर याच्यात आमचं काय चुकलं? आंदोलनचा विषयच नव्हता। अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव, म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं। त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खायामध्ये मस्त आहात, मग राजीनामा देऊन टाका। राजीनामासाठी आम्ही वर आलो होतो। ठीक आहे, ते त्या ऍक्टिव्हिटी म्हणून करून राहिले। सध्या प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी दाखवायचंय, लोकांना मीडियाला दाखवायचंय, पेपरला नाव छापून आणायचंय आणि त्यांना उगीच काही ना, आता आपल्या हातात काही राहिलं नाही। मग छोटं काय आहे, छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता येते, पण त्यांना करू द्या, काय फरक पडत नाही, त्याने काय फार विशेष फरक पडणार नाही। 4-2 लोक आहे फक्त, ते काही येतात जातात, त्यामुळे चालू असं तो काय विचार करायचा राजकारण आहे।